इथून बस निघाली तर कुठं जाती पहिली? माळेगाव किंवा कोळेगाव. आलं जवळ स्टेशन, कोणाचं 2-5 वर्ष स्टेशन येतं. कोणी लगेच पुढे वालसा, गोद्री 7-8 वर्ष, कोणी भाईडी 10 वर्ष, कोणी भोकरदन 25 वर्ष, कोणी केदारखेडा 45 वर्ष, कोणी राजूर गणपती 65 वर्ष, कोणी पुढं मानदेऊळगाव 75 वर्ष आणि कोणी जालना 100 वर्ष. आता याच्यावरून गणित काढायचं, आपलं वय किती, 7-8 वर्ष का 10 वर्ष का 25 वर्ष, हे आपला सुद्धा प्रवासच आहे, फक्त आपल्या लक्षात नाही. आपण म्हणतो नाही इथं आपण अमर म्हणायला आलो, नाही नाही अमर नाहीत. म्हणून तर महाराज आता भागवतात आपण ऐकलं, तुलसीदास आपले शुकदेवजी महाराज परीक्षित राजा सांगतात, श्वास श्वास पर कृष्ण भजे वृता श्वास जेनी खोय, क्योंकि ना जाने श्वास की आवन होय ना होय. पण वारी करून घ्या, अन्नदान करून घ्या, भजन करा, नामस्मरण करा, तीर्थयात्रा करा, सत्संग करा आणि आपलं काम करा. का कधी आपला निरोप येईल आणि कधी मामाचं पत्र येईल. त्या मामाचं, आताचे मामाचं नाही येत, पोरं तर लय वाट पाहून मामाचा फोन आला पाहिजे. मामा म्हणते नको फोन करायला भाषाला, विठाला विठाला. मग म्हणून सावध व्हा, सावध होणी भजनी लागा देव करा, बस एवढा महत्वाचा मुद्दा. तेवढ्यामध्ये तप करण्यासाठी वनामध्ये गेला. गोड मोठी कथा आहे. तप करता करता नारायण शब्द कानावरती आला. त्याला वाटलं आपण शकून घडला. घरी आला. ऐका, कधी कधी कोण्या चांगल्या माणसाला सप्ताहाचा सुद्धा आपण शकून घडतो. हे काय बाबा बडबड आणि काय गोंधळ, हा काय दांगुड आहे, आज चांगली झोप आली बा. हे बंद झालं तवा. पण ऐका गाड्या हो, हे बंद झालं नाही, हे बंद झालं की आपलं बंद झालं समजा. हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपलं चालू आहे. विठाला विठाला. अपशकून घडला पण पत्नीने हट्ट धरला. तिचं नाव काय यादू का हो? अहो तुम्ही तर कोसगावला गेले होते, सांगितलं होतं काल्यापर्यंत येणार निर्माता आला. विचारू नको. असं वाटतं कोसगावल्याचे नाही जे भांडणं झाले का, काय झालं विचारू नको. विचारू नको म्हणजे, पण तिनं हट्ट धरला. माझ्या मातृमाऊलीने ठरवलं ना, ते काही करू शकतात. तुम्ही जर आता आजपासून ठरवा, म्हणजे आज नाही म्हणा, आता कीर्तन झाल्यावर नाही, पण उद्यापासून चपात्या करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी टाकली तव्यावर प्रमोद महाराज. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा फाटण नाही तर चपाती याला काय म्हणतात, त्याच्यावरती संस्कार जातात. पण आपण तसं म्हणते रामकृष्ण हरी, तिकडेच मेलं रामकृष्ण हरी, आलंच नाही मेलं रामकृष्ण हरी, मेलंच मेलं. आता काय संस्कार होईल त्याच्यावरती. म्हणून जसं खावं अन्न तसं होई मन. म्हणून आहार विहार करताना आणि अन्न सेवन करताना विचारपूर्वक केलं पाहिजे. का त्या अन्नातले संस्कार आपल्यावरती जातात. विषात विष आला म्हणून सांगतो, वेळेवर थांबू आपण. ज्यावेळेस भीष्म पितामहाला विचारलं, का हो महाराज, अहो तुम्ही तर एवढे मोठे सप्त चिरंजीव मधले चिरंजीव आहे. भीष्म पितामह अश्वत्थामा बलिव्यासो अन्वष्ट बिभीषणा कृपा रामष्ट सप्त इथे चिरंजीव हा. आणि याच्यामध्ये तुम्ही भीष्म पितामह आणि हा रक्ताचा थेंब थेंब का खाली पडू लागला. ऐका, भीष्म पितामह म्हणतात, मला सप्त जन्माची आठवण आहे. मी पाप केलं नाही, पण दुर्योधनाचं अन्न खाल्लं, माझी तशी बुद्धी झाली. द्रौपदीचं वस्त्र हरण होण्याचा मी तो प्रसंग बघितला आणि दुर्योधनाचं खाल्लेला अन्नाचा रक्ताचा थेंब थेंब हा माझा खाली पडू लागला. कशाबद्दल सांगितलं? जेवण करताना विचारपूर्वक करा. विठाला विठाला. संस्कार महत्वाचे आहे. आणि त्यावेळेस काय या दो मातेने हट्ट धरला. 108 वेळेस नारायण 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 उच्चारून घेतलं. गरोदर राहिली. इंद्र नेण्यासाठी आला. देव ऋषी नारदाने अडवलं. हिच्या उदरी भक्त जन्माला येणार आहे. आपल्या नारदाने आश्रमात ठेवलं. तिच्यावरती संस्कार पडले आणि कालांतराने जो मुलगा जन्माला आला त्याला म्हणतात भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद जन्माला आला, पण आल्याबरोबर एवढी भजनाची आवड. आता लहान लहान आमचा प्रेम, आमचा पवन, कार्तिक, सोपान, आदित्य, वा वा वा, विष्णू, पूर पाबर. आता आमचा कृष्ण आहे. मी बाबाला त्यांना म्हटलं सुट्ट्यामुळे आता इथं आहे, म्हणजे आवड पाहिजे पोराला. आणि ऐका पोरावा, अभ्यास खूप करा. आवड असल्या तर लहान लहान 2 तास उभं राहणं साधी गोष्ट नाही बाबा. जावे त्याच्या वंश ते वगळे लोक म्हणजे हे काय हो, या असं ते बांधला पॅटर्न मारला चाटा. पर्व काळ
हे साधं नाही उभं राहणं. अहो पंगत जर बसली तू आता शिद ते म्हणते तुम्ही म्हणा ना पुंडलिक वरदा, ते म्हणते आपल्याला नाही जमत होते. हो तुम्ही म्हणा ना, ते म्हणते आपलं तर कामच नाही ते. मग बाबा म्हणा पुंडलिक वरदा. कोणी म्हणत नाही. एवढं बोलणं सोपं आहे का? पण याला आवड पाहिजे. लहानपणातले संस्कार फार महत्वाचे आहे. म्हणून एक विनंती करेल, संस्काराने माणसं घडत असतात. रात्रीच आपण कीर्तनामध्ये ऐकलं माऊली बाबांच्या पठाडी पिंपळगावला की एका पोराला सांगितलं, पोरा अरे तुझ्या हातामध्ये काय? म्हणे तंबाखू. अरे खाऊ नको ना. ते म्हणते नाही नाही मी बापाला घाबरत नाही, तुम्हाला कुठं घाबरू? अरे रे 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 आताच काही की पोराचं आम्ही बापाला घाबरत नाही, तुम्हाला काय घाबरायचं? पण ऐका, नाही ऐकलं तर कोणाचंच काही जात नाही, तुमचंच नुकसान होणार आहे. मग पुढून बापाला एकदम पोरगं घाबरलं आणि मूठ बाहेर मागं घेतली लगेच त्याने. मूठ माग घेतल्यानंतर तंबाखूची. आणि मग त्याला म्हटलं अरे तू तर म्हणत होता मी तर बापाला घाबरत नाही, कसा घाबरला? तो म्हणे तसं नाही घाबरलो मी. मग आता माझ्या हातात जर बापानं तंबाखू पाहिली असती तर अगोदर त्याने हिसकून घेतली असती. म्हणजे बाप से बेटा सवय नाही, बेटे से बाप सवय. म्हणजे कधी कधी असं होतं, संस्कार आहे. काय आहे? संस्कार. आपण म्हटलं का रे पोरा त्या आंब्या झाडावर कशाला गेला? सांगू तुझ्या बापाला. ते म्हणतं नाही नाही घरी जाऊ नका, मग बापाला सांगायला मी या आंब्यावर बाप त्या आंब्यावर तिकडे जा. म्हणजे असं होतं कधी कधी. संस्कार फार महत्वाचे आहे. आज लहान लहान लेकरावरती संस्कार पडतात. एवढा हरिपाठ, एवढी प्रभात फेरी ही साधी गोष्ट नाही. मग प्रल्हादाच्या जीवनामध्ये एवढं भजन होतं, सारखं नारायण 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 भजन करायचा सर्वांनी. 2 मिनिटं. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 ओ श्रीमन नारायण नारायण नारायण. बोला 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 बोला. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. बोला बोला. आज भक्त प्रल्हाद भजन करू लागला, षंड आणि अमर्क भजन करू लागले, शुक्राचार्यजी भजन करू लागले. आणि तेवढ्यामध्ये हिरण्यकश्यप आला आणि हिरण्यकश्यप जोराने ओरडला, बंद करा. तुम्ही नाही बरं, तुम्ही 7 दिवस चांगलं झालं ना, बंद करा. ते तसं आहे तो प्रसंग. लोक बाबा बंद करा. भजन बंद केलं कोणी? हिरण्यकश्यप. आता तुम्ही सगळे सुज्ञे, तुम्ही मला महाराज प्रल्हाद भजन करू लागला, पोरं भजन करू लागले, षंड आणि अमर्क भजन करू लागले, शुक्राचार्यजी भजन करू लागले आणि हिरण्यकश्यप आला. भजन कसं बंद झालं? ऐका, आपण जर मोबाईल चार्जिंग करायचा तर बोर्डामध्ये काय खोसतो आपण? चार्जर खोसतो. लाईटचा रिटर्न सप्लाय होतो आणि चार्जिंग चालू होते. पण त्याच्यासाठी वायर कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. ते वायर जर भ्रष्ट झालं तर कनेक्शन जॉईंट होतं का? नाही. हिरण्यकश्यप रूपी वायर भ्रष्ट झालेलं होतं, त्याचं कनेक्शन जॉईंटच झालं नाही. कनेक्शन जॉईंट होण्यासाठी वायर चांगलं पाहिजे, लाईन चांगली पाहिजे. मग बंद कर, बंद करा. सर्व भजन बंद झालं. सांग तुला कोण वाचवतो? बाबा जो तुम्हाला वाचवतो मला वाचवतो. अरे तो आहे कुठे? जळी स्थळी काष्टी सर्वत्र भरला, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सर्व ठिकाणी आहे. हो, या खांबामध्ये आहे बाबा. जो सर्व ठिकाणी आहे तो खांबामध्ये सुद्धा आहे. आणि खांबामध्ये आहे म्हटल्याबरोबर खांबावरी लात मारिली दुर्जने लात मारली खांबावरी आणि स्तंभी नरहरी प्रगटला. बोले नृसिंह भगवान की. खांबावर लात मारल्याबरोबर आजच्या दिवशी वैशाख शुद्ध चतुर्दशीला माध्यान्ह म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये नृसिंह भगवंत प्रगट झाले. मग तुम्हाला परत आता असं वाटेल नृसिंह भगवंत दुपारा प्रगट झाले आणि त्या मारलं तर संध्याकाळी. म्हणजे प्रोसिजर करायला वेळ लागतो ना, कागदपत्र आणा, हे तुमचे चालत नाही, तुमच्या पगारी बंद होईल, केवायसी करा, गेला वेळ. मग तेवढ्यामध्ये असं करता करता तो म्हटला तुम्ही मला मारू शकत नाही, तुम्ही मला मारू शकत नाही. हा प्रकार पुढचा आहे. का मारू शकत नाही? त्यांनी जे वरदान मागितले भगवंतांनी सर्व वर समाप्त केले आणि हिरण्यकश्यपूचा उद्धार केला.
ज्या दिवशी हिरण्यकश्यपूचा उद्धार केला, ज्या दिवशी नरसिंह प्रगट झाले, तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणून महाराज म्हणतात आज भगवान परमात्मा प्रगट झाले. म्हणून हा केसरसी उडी घालून या स्तंभ फोडी. आणि महाराज म्हणतात ज्यांनी स्तंभ फोडला तो माझा भगवंत फार कृपावंत आहे. ऐसी कृपावंत कोणा, ऐसी कृपावंत कोणा, ऐसी कृपावंत कोणा, ऐसी कृपावंत कोणा, ऐसी याने आजच्या दिवस अवतार धारण केला. 10 अवतारामधला चौथा अवतार आहे नरसिंह. मत्स्य, कच्छ, वराह आणि नरसिंह आजचा तो अवतार आहे. म्हणून त्या अनुषंगाला आपण आजचा अभंग निवडलेला आहे. खर तर महाराज ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. पांडुरंगाशिवाय कोण कृपावंत आहे? ऐका, ती आई आहे. भगवान परमात्मा कोण आहे? आई आहे. आणि आई जवळ लेकरू गेलं की आई त्याला जवळच करते. म्हणून भगवान परमात्म्याला आई म्हण. माझ्या विठाई, विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही हो. आपण बघतो ना जनाबाईनं काय म्हटलं, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी भीमानी. ये ग विठाबाई माझे पंड. आपण जर विचार केला कैलासराव, आपण जर म्हटलं देवा तू तर विठोबा आहे ना, आता आई कुठं होतो? पण ऐका, देव आई आहे. देव आई, देव आई नाही, देव काही होऊ शकतो. चोखोबाची बहीण झाला वहिनी उकडादार हाका मारे. म्हणून भगवान परमात्मा कोणतेही रूप धारण करतो, त्याच्यासारखं कृपावान कोणीच नाही. तुमचा आमचा काय अधिकार आहे महाराज, पण तरी तो भगवंत आपल्याला जवळ करतो. लेकराचा काहीच अधिकार नसतो तरी आई वडील जवळ करतात. आणि ऐका, ज्याला आई वडील जवळ करतात त्याला सर्व जग जवळ करतं. ज्याला पांडुरंग परमात्मा जवळ करतो ना त्याला सर्व जवळ करतात, त्याला सर्व जवळ करतात. म्हणून पांडुरंग परमात्मा आई आहे. म्हणून तर आईकडे नेहमीच गेलो पाहिजे. आणि आईकडे जाण्यासाठी तर आपण पंढरपूरला 10 गुंठे जागा घेतली का? नेहमी नेहमी आईच्या दरबारात गेलं पाहिजे. विठाला विठाला. पण आता एक विनंती करेल मी, आषाढ वारीला माऊली सोबत चाला, तुकोबारा सोबत चाला, इकडं गजानन बाबा सोबत चाला, मुक्ताबाई सोबत चाला, पण एकदा तरी पंढरपूरची वारी करा. एकदाच का? आमचे गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे, बाबा हो या हरिपाठाचं पुस्तक आहे, हे 10 रुपयाचं आहे, घ्या. तसं काही नाही घेतलं तर चालन, पण एक एक घ्याच. तसं एकदाच वारी करा, परत येऊ नका. का? एकदा माणूस वारीला गेला की दुसऱ्या वेळेस घरी थांबू शकत नाही. ही ताकद वारीमध्ये आहे, ही ताकद वारी. अहो माणूस घरी जरी राहिला बाबा तर लक्ष कुठं राहतं? का हो आज कुठं असन? पुण्यामध्ये. का हो उद्याचं कुठं असन? सारखं लक्ष तिकडं राहतं माणसाचं. उलट आहे, तुमचं लक्ष तिकडं ना आमचं लक्ष इकडं. पडला का पाऊस? नाही ना, तुम्ही तिकडं चाला, पाऊले चालत ती पंढरीची वाट. तिकडं जायचं लक्ष इकडं आणि इकडं जायचं. म्हणून आप्पा काही की म्हणते आम्ही घरीच थांबतो, आमचं लक्ष तिकडं राहतं. विठाला विठाला. ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. भगवंताशिवाय कोण कृपावंत आहे? तू का म्हणे हातो कृपेचा सागर. भगवान कृपेचा सागर आहे, ज्याला जशी पाहिजे तशी कृपा करतो. म्हणून ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. महाराज म्हणतात आपण जर नुसतं त्याचा आठव केला, करिता करिता आठवा बाबा करिता आठवा जय हरी. करिता आठव
ऐसे कृपावंत कोण ऐसे कृपावंत कोण करिता आठव. ऐका, आपण जर त्याचा आठव केला म्हणजे आठवलं तर तो धावून आपल्यामध्ये धावत येतो. महाराज बघा ना, तुम बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी भरी सभा मो द्रौपदी ठारी राखो लाज हमारी गोवर्धन गिरधारी. मग बघा ना, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली. काय केलं? आठव केला म्हणून करिता आठव दावून या घाली कव. आणि महाराज म्हणतात, आपण जर तुझं त्याचं नाम घेतलं तर तो सायुज्यता मुक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतो. तुका माने गती गीता तुका माने गीता गात नामे द्यावी सायुज्यता नामे द्यावी सायुज्यता माझ्या विठाई वाचून टाळी वाजवा सर्वांनी. जय भोले. बाबा. जय माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून जय भोले.
म्हणे किती गाता नामे द्यावे सायुज्यता ऐसे कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. म्हणून एकदा त्या विठाई शिवाय कृपावंत कोणीच नाही. म्हणून एकच विनंती, मातृसंस्कार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला कळालं पाहिजे सर्वांनी किती भजन केलं. एक साथ सर्वांनी विठाईचं भजन करायचं. ओ विठाई विठाई एक साथ. आई इकडं तरुण मंडळी, बालगोपाळ मंडळी इकडं कस काय. ओके हा चला राहू द्या असं. तुम्ही चहा पिऊन आता. उडोबार खुमाये खुमाये